वळूयात पुढच्या बातमीकडे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली। यावेळी फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या परिवाराला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात। यावेळी फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या देखील उपस्थित होत्या। वर्षा निवासस्थानी ही गाठभेट झाल्याचं समजतंय। यावेळी त्यांनी फडणवीसांनी शिंदेंना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात। पाहुयात पुढील बातमी। दिवाळी निमित्त पवार कुटुंबियांना भेटण्याकरिता आणि शुभेच्छा देण्याकरिता राज्यभरातून नागरिक बारामतीत दाखल झालेत। सकाळी 6 वाजल्यापासून गोविंद बाग येथे नागरिकांनी गर्दी केली आहे। गोविंद बाग येथे नागरिकांची गर्दी पाहायला मिळते। बारामतीमध्ये पवार कुटुंबियांना भेटण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत। ही थेट दृश्य बारामतीतून आपण पाहतोय। पवार कुटुंबियांना भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते एकवटलेले आहेत। नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी हे कार्यकर्ते इथे जमलेले आहेत। बारामतीतल्या गोविंद बाग इथं नागरिकांची ही गर्दी आपण थेट न्यूज 18 लोकमतवर पाहताय। पवार कुटुंबियांना भेटण्यासाठी, सदिच्छा देण्यासाठी, दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते इथे गर्दी करतायत। पवार कुटुंबियांना भेटण्यासाठी ते इथे आलेले आहेत। या क्षणाची ही दृश्य तुम्ही थेट न्यूज 18 लोकमतवर पाहताय। पवार कुटुंबियांना भेटण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते इथे जमलेले आहेत। खरं तर पवार कुटुंबाचा दांडगा जनसंपर्क पाहता आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, नागरिकांनी मोठ्या प्रमाणात इथे गर्दी केलेली आहे। बारामतीतल्या गोविंद बाग इथली ही दृश्य आपण पाहतोय। दिवाळीच्या सदिच्छा देण्यासाठी कार्यकर्ते एकवटलेले आहेत। अजित पवार, सुप्रिया सुळे यांना शुभेच्छा इथे देण्यात येत आहेत। मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी इथे गर्दी केलेली आहे आणि बारामतीतली ही थेट दृश्य आपण पाहतोय। गोविंद बाग इथे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। दिवाळी निमित्त आपल्या नेत्याला भेटून शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते एकवटलेले आहेत। संपूर्ण पवार कुटुंब इथे उपस्थित आहे आणि पवार कुटुंबियांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। तिकडची ही थेट दृश्य आपण पाहतोय। खरं तर बारामती हे शरद पवारांचं बालेकिल्ला आपण म्हणावं लागेल आणि या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व राजकीय नेते, कार्यकर्ते हे आता दिवाळीच्या सदिच्छा देण्यासाठी, आपल्या नेत्याला भेटण्यासाठी ते एकत्र आलेले आहेत। ही गर्दी तुम्ही पाहू शकता। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। जितेंद्र, बारामतीमध्ये पवार कुटुंबियांचा दांडगा जनसंपर्क पाहता मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमलेले आहेत। दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी काय सविस्तर माहिती? प्राजक्ता, आपण पाहतोय गेली 2 वर्ष कोरोनामुळे खंड पडला होता आणि तमाम राज्यभरातून या ठिकाणी पवारांचे चाहते, पवार प्रेमी या ठिकाणी एकवटलेले आहेत। सकाळी 7:30 वाजल्यापासून संपूर्ण पवार कुटुंबीय या मंचावर आलेले आहे। या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या समेत विरोधी पक्षनेते अजित पवार, पार्थ पवार, रोहित पवार अशी सर्व पवार कुटुंबीय मंडळ या ठिकाणी आलेले आहेत। खासदार सुप्रिया सुळे देखील या ठिकाणी आहेत आणि विशेष संपूर्ण राज्यभरातून आलेल्या चाहत्यांची ते शुभेच्छा स्वीकारत आहेत, शुभेच्छा संदेश घेत आहेत, शुभेच्छा पत्र देखील ते घेत आहेत। आणि असं असताना सगळ्या तमाम राज्यभर आता आपल्या बरोबर रोहित दादा काय सांगाल, काय संदेश द्याल, काय शुभेच्छा असतात? नाही, एकतर इथे साहेबांना, दादांना, ताईंना भेटण्यासाठी हजारोच्या संख्येत लोक येत असतात। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शुभेच्छा त्या ठिकाणी लोक येत असतात आणि इथं येऊन लोकांचं प्रेम, आस्था आणि साहेबांनी जे काही काम त्या ठिकाणी केलेलं आहे ते सगळ्यात महत्त्वाचं काम जे केलेलं आहे विकासाच्या बरोबर ते म्हणजे लोक जोडण्याचं। तर इथं शेतकरी येतात, इथं काही लोक कलाकार येतात, मग साहेबांचं एखादं चित्र असेल, दादांचं चित्र असेल, शेतकरी शेतामध्ये पिकवलेला एखादा पेरू असेल आणि अशा पद्धतीने अख्ख्या महाराष्ट्रातील लोक इथे येत असतात। आणि आम्ही कार्यकर्ता म्हणून लोकांना जेव्हा भेटतो, लोकांचं प्रेम, पवार कुटुंबियाचं जे बघतो त्यातून आम्हाला नक्कीच एक ऊर्जा आणि प्रेरणा त्या ठिकाणी मिळत असते जी अख्खं वर्षभर आम्हाला टिकते। प्रेरणा आणि ऊर्जा मिळते प्राजक्ता आणि असाच संदेश संपूर्ण राज्यभरातून आलेल्या या जे पवार चाहते आहेत आणि शिवाय जे कर्ज जामखेडचे असतील का इतर लोक असतील अशांना ते संदेश देत आहेत। आपल्याबरोबर आपण पाहू शकतो या ठिकाणी खासदार सुप्रियाताई देखील आहेत, अजितदादा देखील आहेत। त्या देखील सर्व राज्यभरातून आलेल्या नागरिकांचा शुभेच्छा संदेश स्वीकारत आहेत
आणि राज्यभरातून आलेले लोक आपण पाहू शकतोय. प्रत्येकजण, काही जण सेल्फी काढण्याचा प्रयत्न करतात, काही जण फोटो काढण्याचा प्रयत्न करतात. अशा विविध पद्धतीने ते आज दिवाळीच्या दिवशी या ठिकाणी शुभेच्छा संदेश देत आहेत. आणि आपण पाहू शकतोय, मी आपल्या व्हिडिओ जर्नलिस्ट सचिनला सांगतो की पाठीमागं साधारणतः एवढी तुडुंब रांग लागलेली आहे. साधारणतः ही अर्धा किलोमीटरच्या आसपास रांग गेलेली आहे. आणि दुपारी 1 वाजेपर्यंत हा शुभेच्छा संदेश स्वीकारण्याचा कार्यक्रम या ठिकाणी चालत आहेत. पवारसाहेब या ठिकाणी आहेत, खासदार सुप्रिया सुळे देखील या ठिकाणी आहेत. आणि अशा राज्यभरातून आलेल्या जे नागरिक आहेत ते आपल्या दिवाळीनिमित्त शुभेच्छा संदेश देत आहेत. प्राजक्ता. निश्चितच जितेंद्र, साधारणतः हा कार्यक्रम किती वाजेपर्यंत सुरू राहणार आहे? कारण आपण पाहतोय फक्त पुण्यातून किंवा बारामतीतून नागरिक आलेले नाहीयेत, तर संपूर्ण राज्यभरातून कार्यकर्ते इथे पवार कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आलेत. प्राजक्ता, सकाळी 6 वाजल्यापासून नागरिकांनी इथं गर्दी केली होती. सकाळी 7:30 वाजता संपूर्ण पवार कुटुंबीय या मंचावर या ठिकाणी आलेला आहे. आणि दुपारी 1 वाजेपर्यंत ही जी आलेल्या नागरिकांचा शुभेच्छा संदेश ही पवार कुटुंबीय स्वीकारणार आहे. आपण पाहतोय या ठिकाणी आपल्या खासदार सुप्रिया सुळे देखील आहेत. आपण त्यांना विचारतो, ताई काय संदेश द्याल? सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा. ताईंनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात. आता ताई जरी गडबडीत असल्या तरी थोड्या वेळाने ते आपल्याशी सविस्तर बोलतील. आणि दुपारी 1 वाजेपर्यंत हा जे संदेश आहे, शुभेच्छा संदेश, ते घेत आहेत. आपल्याबरोबर आता विरोधी पक्षनेते अजितदादा देखील आहेत. दादांना आपण विचारूयात. दादा, राज्यातील जनतेला काय शुभेच्छा? आता मी काही सांगणार नाही. दादा आता म्हणतात मी सध्या सगळ्यांच्या शुभेच्छा संदेश स्वीकारत आहेत. मी सविस्तर त्याच्यानंतर आपल्याशी बोलेन. आपण पाहतोय या ठिकाणी राज्यभरातून आलेले लोक कशी या ठिकाणी गर्दी करताना आपण बघतोय. आपली छबी आपल्या नेत्याबरोबर टिपण्याचा देखील प्रयत्न करतात. प्रत्येक जण साहेबांचे असतील, नेत्यासोबत एखादा फोटो मिळावा, त्यांची एक झलक पाहता यावी, यासाठी या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. जितेंद्र, धन्यवाद या सविस्तर संपूर्ण आढाव्यासाठी. तर पवार कुटुंबियांना भेटण्यासाठी संपूर्ण राज्यभरातून कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळते.